विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकवर क्वालिटीचे 25 प्रश्न बघायचे आहेत. 50 गुणांसाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जेवढेही प्रश्न आहेत त्यांचा तुम्ही मॉक सराव करू शकता. याकरता आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड, विष्णू शास्त्री पंडित, नारायणराव लोखंडे की रामोशी रोडे? तर महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 नारायणराव लोखंडे. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय आहे? जयवंत, यशवंत, बळवंत की कळवंत? तर महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचं जे नाव आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 यशवंत. यानंतर पुढील प्रश्न, समता संघ कोणी स्थापन केला? महात्मा फुले, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तर समता संघ कोणी स्थापन केला? तर तो केला आहे ऑप्शन 2 महर्षी कर्वे यांनी. यानंतर पुढील प्रश्न, ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ कोणता? चतुसूत्रे, सार्वजनिक सत्यधर्म, सामाजिक करार की नीतिसूत्रे? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. यानंतर पुढील प्रश्न, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले, महर्षी कर्वे, धोंडो केशव कर्वे की पंडिता रमाबाई? तर मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी सुरू केली. यानंतर पुढील प्रश्न, इष्ट असेल तर बोलणार व शक्य असेल ते करणार असे विधान करणारे समाजसुधारक कोण? गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती म गो रानडे की गोपाळ कृष्ण गोखले? तर लक्षात घ्या, इष्ट असेल तर बोलणार व शक्य असेल ते करणार असे विधान करणारे समाजसुधारक जे आहेत ते आहे ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते? तर लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. आणि डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न बघूयात, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी शिंदे की लोकहितवादी? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही ऑप्शन 2 महात्मा फुले यांनी केली. यानंतर पुढील प्रश्न, सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? महर्षी विराज शिंदे, सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शाहू महाराज? तर सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करण्याचं श्रेय हे ऑप्शन क्रमांक 4 शाहू महाराज यांना जाते. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? मुंबई, नागपूर, गया की महू? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा ही ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी घेतली. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? बुद्ध अँड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर शूद्राज की रिडल्स इन हिंदुइझम? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 बुद्ध अँड हिज धम्म. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? नागपूर, महू, येवला की मुंबई? तर डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा ही ऑप्शन 3 येवला या ठिकाणी केली. पुढील प्रश्न, सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र काढले? तर ते आहे ऑप्शन 2 बहिष्कृत भारत. यानंतर पुढील प्रश्न, महार वतन पद्धत कोणी बंद केली? डॉक्टर आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज की शाहू महाराज? तर महार वतन पद्धत ही ऑप्शन 4 शाहू महाराज यांनी बंद केली. यानंतर पुढील प्रश्न, वेदोक्त प्रकरण केव्हा घडले? 1899, 1905, 1901 की 1900? तर वेदोक्त प्रकरण हे ऑप्शन क्रमांक 3 1901 मध्ये घडले. यानंतर पुढील प्रश्न,
विधवेशी कर्वे यांचा पुनर्विवाह हे कोणत्या वर्तमानपत्रात छापून आले होते? दिनबंधू, सुधारक, इंदुप्रकाश की ज्ञानप्रकाश? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सुधारक वर्तमानपत्रात छापून आले. पुढील प्रश्न, मल्ल विद्येला उत्तेजन दिल्यामुळे मल्लांचा राजा असे कोणास संबोधले जाते? सयाजीराव गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, शाहू महाराज की संभाजी महाराज? तर हे आहेत शाहू महाराज. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? 16 मार्च 1927, 18 जून 1927, 14 ऑक्टोबर 1956 की 20 नोव्हेंबर 1935? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार हा 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र कोणाच्या मदतीने सुरू केले? महर्षी विरा शिंदे, लोकमान्य टिळक, शाहू महाराज की महात्मा फुले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शाहू महाराज. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, पंडित नेहरू की डॉक्टर BR आंबेडकर? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर BR आंबेडकर. यानंतर पुढील प्रश्न, प्रथम सामाजिक सुधारणा या विचारांचा समाजसुधारक खालीलपैकी कोण? गोपाळ गणेश आगरकर, शाहू महाराज, म.गो. रानडे की लोकमान्य टिळक? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, कोणत्या विद्यापीठाने धोंडो केशव कर्वे यांना 1952 मध्ये D.Litt पदवी दिली? बनारस विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ की पुणे विद्यापीठ? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, बनारस विद्यापीठ. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने केव्हा नष्ट केली? 1917, 1918, 1919 की 1920? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1918. पुढील प्रश्न, भारतीय संसदेमध्ये हिंदू कोड बिल प्रथम कोणी सादर केले? पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर आंबेडकर की विरा शिंदे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संसदेमध्ये हिंदू कोड बिल प्रथम सादर केले. यानंतर पुढील प्रश्न, शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचे मराठीत विकार विलसित असे भाषांतर कोणी केले? ह.न. आपटे, ची.वी. जोशी, श्रीकृ कोल्हटकर की गोपाळ गणेश आगरकर? तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय याची तयारी करतायत आणि लिपिक, शिपाई, हमाल आणि चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करा. यामध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल मिळणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, खाली हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करत असतो. आणि क्विज जर सॉल्व्ह करायची असेल तर व्हॉट्सअप चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.